मगाशी म्हणाले की मी मा खतीजा या हॉस्पिटलमध्ये आलेली आहे आणि या हॉस्पिटलचे जे शिल्पकार आहेत मा खतीजा हॉस्पिटलचे हाजी फिरोज यांच्यासोबत आता आपण संवाद साधूयात. दादा, आज कसं वाटत आहे तुम्हाला? आज इथे आपण म्हणजे जो डिलेव्हरीचा हॉस्पिटल म्हणून आपण सुरू केलं होतं आणि आता उद्यापासून तिथे डिलेव्हरी सुरू होणार आहेत, तर यामागचं पूर्ण कहाणी तुम्ही सांगू शकाल का? नाही, कसं आहे की आदरणीय दादा ज्यांच्यामुळे हे सुरू होणं शक्य झालेलं आहे, हॉस्पिटल उभं राहिले, ते शिल्पकार अजित दादाच आहे. कारण काय, इलेक्शनच्या आधी जेव्हा मी दादांकडे ही सगळी मागणी करायला गेलो की दादा आपण हॉस्पिटल बनवून तयार केलेलं आहे, पण स्टाफमुळे आपलं काम थांबतोय, तर आदरणीय दादांनी ताबडतोब कमिशनर साहेबांना बोलून, आमदार चतुर्थोपना बोलून, नगरसेवक परवीन हाजी फिरोजला, मला बोलून, आम्हाला बोलून समक्ष मीटिंग घेतली की बाबा काय कारण आहे, आणि ते कारण शोधलं आणि ताबडतोब त्याला मान्यता द्यायला सांगितली. आणि हे 9 तारखेला बघा, माझ्या हातात पत्र आहे, 9 तारखेला हे 7 तारखेला हे पत्र आले की हे हॉस्पिटल ताबडतोब लोकांच्या सेवेसाठी, डिलिव्हरीसाठी ओपन करावं, त्याला लागणारा स्टाफ ताबडतोब द्यावं. आणि हे माझ्याकडे दुसरं पत्र आहे कालचं 3 तारखेचं, की हे 3 तारीखचं पत्र आहे की ह्याच्यामध्ये स्टाफ दिलेला आहे आणि लवकरात लवकर या सभा प्रस्तुतीगृह सुरू करावा ही त्यांना ऑर्डर दिलेली आहे. तर माझं बोलण्यासारखं आहे की अजितदादा पवार यांच्या जाण्याने आमच्याकडं धोकाचं डोंगर आहे, परंतु तो कामाचा माणूस होता आणि आम्ही पण त्यांच्या बरोबर काम करणारी लोक आहोत. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली कशी देणार, तर आम्ही कामाच्या माध्यमातून देणार. ही पहिली श्रद्धांजली आहे, पहिला कार्यक्रम आहे की हे दादांच्या श्रद्धांसाठी की दादांनी जी केलेली कामं त्यासाठी, लोकांसाठी, सेवेसाठी हे लवकरात लवकर आपल्या समोर आता डिलिव्हरीसाठी ओपन होणार आहे. ताई, तुम्ही काय? हे अजितदादाचं पण स्वप्न होतं आणि हाजी साहेबचं पण स्वप्न होतं का हे हॉस्पिटल व्हायला पाहिजे. मी सांगितलं होतं ह्यांना का आपण इलेक्शन नाही लढू, पण ते म्हणले नाही. हाजी साहेबचं असं बोलणं होतं की नाही, हे पूर्ण करायचंय, आमचं लय स्वप्न आहे ह्याच्यामध्ये. अजून काय, ते लेडीजला बाहेर जायला लई हे वाटते ना, माझे पैसे जास्त लागतात करून बोलणं होतं असं का नाही, सगळं लेडीजचं एकदम मुफ्त होणं पाहिजे. डिलिव्हरी बोला, बाळांचं बोला, सगळं मुफ्त व्हायला पाहिजे सगळ्यांचं. अजून अजितदादा गेले, पण असं वाटत नाही अजितदादा गेले, असं वाटते अजितदादा आता पण आहे, अजून येणार आहे अजितदा. का तर अजितदादाचं लय आम्हाला सपोर्ट होतं, चेतन तुपे, अजितदादा. अजून आम्हाला हे हॉस्पिटल पूर्ण करायचं होतं. अजितदादा सांगितलं होतं आमचं लय स्वप्न आहे की हॉस्पिटल आमचं पूर्ण व्हायला पाहिजे करून. ही प्रस्तुतीगृहाचं, ही हॉस्पिटलची जागा जी 30,000 स्क्वेअर फीटची जागा आहे, कमीत कमी 1 एकरची जागा आहे. आणि ती हॉस्पिटलची जागेमध्ये आम्हाला मल्टिप्लेक्स हॉस्पिटल पाठीमागं 8 इमारत आम्हाला उभं करायची होती. कारण की आमचं स्वप्न होतं की माझ्या पोंडवाकरी जे आहे ते मिडल क्लासची लोक आहे आणि डिलिव्हरी म्हणा किंवा सोनोग्राफी म्हणा किंवा सिटी स्कॅन म्हणा, MRI, हे सगळं आम्हाला सुविधा इकडे उभं करायची होती. पण निर्णयाच्या पुढे आम्ही काही सांगू शकत नाही. आज काही कारणामुळे आम्ही हरलो, पण आम्ही थांबणारी माणसं नाही येत. आम्ही 100% त्याच्या 200% आम्ही जोरात कामं करणार आणि जे कामं राहिलेली आहे ते 100% मी या कोंडव्यासाठी